जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ज्ञानेश्वरी राहील, माझा विश्वास नाही. मी उलट म्हणतो, जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी वाचली जाईल तोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य उदयाला येत राहतात. अरे हे वाङ्मय इतकं विलक्षण आहे. तुकोबारायांनी ज्या पद्धतीनं तुमच्या आमच्या समोर जे विचार मांडले ते विचार वाचेपर्यंत आम्हाला कळत नाही की आम्ही तत्वज्ञानाचा एक परिपूर्ण आणि परिपक्व सिद्धांत आमच्या पोटामध्ये घेतलाय म्हणून. इतक्या सहजतेनं तुका तरी सहज बोलेवाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुकोबाराय भाषा बोलतात. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. तुकोबारायांची भाषा सहज आहे. ज्ञानोबाराय सहज बोलतात. मला विस्तार त्याचा करायचा नाही. पण हे वाङ्मय निवृत्तीनाथ महाराजांपासून ते निळोबारायांपर्यंतची एक परंपरा आपण महाराष्ट्रामध्ये मानत आलो. ती संप्रदायाच्या उपासनेकरताही महत्त्वाची आहे. बाहेरचा आवाज कमी करता येईल तर बघा, खूप घुमायला लागला. मला एकोही नकोय फार. संप्रदायाच्या उपासनेकरताही ही परंपरा महत्त्वाची आहे आणि संत वाङ्मयाच्या मर्यादेकरता सुद्धा ही परंपरा महत्त्वाची आहे. परंतु निळोबारायांच्या नंतर काय महाराष्ट्रामध्ये संत झाले नाहीत का? त्यांनी काही वाङ्मय निर्माण केलं नाही का? केलं ना. पण संप्रदायाला काही एक विचाराच्या मर्यादा असाव्यात, आचाराच्या मर्यादा असाव्यात, उपासनेच्या मर्यादा असाव्यात, याच्याकरता निवृत्तीनाथ महाराज ते निळोबाराय अशी संत परंपरा महाराष्ट्रामध्ये स्वीकारली गेली. आणि या संतांनी जे वाङ्मय या महाराष्ट्रामध्ये संतांनी निर्माण करून झाल्याच्या नंतर समाजाच्या आणि तुमच्या माझ्यासारख्या जीवाच्या मनापर्यंत पोचवण्याचे परिश्रम घेतले. अशा परिश्रम करणाऱ्या धुरीणांमध्ये महाराष्ट्रामध्ये जी काही वर्गवारी निर्माण झाली त्याच्यामध्ये फडकरी परंपरा आहे, त्याच्यामध्ये मठकरी परंपरा आहे, त्याच्यामध्ये संस्थान आहेत आणि अग्रक्रमानं ज्यांचा उल्लेख करावा लागेल याच्यामध्ये गड परंपरा आहे. विठ्ठला विठ्ठला या गडांनी काय काम केलं नंतरच्या काळामध्ये? निळोबारायांच्या नंतर, निळोबारायांच्या वाङ्मयाच्या निर्मितीनंतर या गडावरच्या लोकांनी केलं काय? वामन भाऊनी काय केलं? भगवान भाऊनी काय केलं? निगमानंद महाराजांनी काय केलं? आत्ता महाराज काय करतायत? या सगळ्याचा विचार केला तर हेच वाङ्मय नंतरच्या काळामध्ये तुमच्या माझ्या शब्दामध्ये आणि तुमच्या माझ्या मनाला पटेल, रुचेल अशा पद्धतीनं ती चिंतनं तुमच्या आमच्या मनामध्ये रुजवण्याचं काम या गड परंपरेने केलं. फड परंपरा निष्ठावंत परंपरा आहे. फड परंपरेनं कीर्तन हे माध्यम जोपासलं. फड परंपरेनं कीर्तनाच्या चाली जोपासल्या. फड परंपरेनं वाऱ्या, पायी चालत जाणे, पायी चालत येणे अशा वाऱ्या, जे शारीरिक कष्टाची कामं आहेत अशा श्रद्धेनं जोपासल्या गेलेल्या परंपरा या फड परंपरेने जोपासल्या. गाथ्यावरची भजनं फडावरच करावीत. चाली फडाच्याच आपल्याला नेटक्या मानल्या जातात. फडावरची चाल नसेल तर आपण संप्रदाय म्हणून त्याला स्वीकारत नाही. मी सध्याचं बोलत नाही, जुनं बोलतो. जुनं आता चालीच बदलल्या. आता सिनेमाची चाल अभंगाला आली. आता काय झालं त्याच्याबद्दल बोलायचा मला काही अधिकार नाही. मी बोलूही शकत नाही, बोलायचं काही कारणही नाही आता. परंतु ज्या चाली जपल्या गेल्या, ज्या परंपरेनं सांभाळल्या गेल्या, ज्या परंपरा प्राणापलीकडे जाऊन जपल्या गेल्या, फड परंपरेनं हे काम केलं. मठ परंपरेनं या संप्रदायामधल्या पाठ परंपरा जपल्या. वेदांताचा विचार हा ज्ञानेश्वरी गाथा आदी संत वाङ्मयामधून कशा पद्धतीनं व्यक्त झाला आणि ते व्यक्त होण्याकरता आणि ते समजून घेण्याकरता म्हणून तत्वज्ञानाची एक वैचारिक पार्श्वभूमी विद्यार्थ्याकरता अत्यंत आवश्यक असते. तशी पार्श्वभूमी निर्माण करणं आणि विद्यार्थ्यांना त्या एका प्रक्रियेची सवय लागणं, पारिभाषिक शब्दांचा अभ्यास होणं याला जास्त महत्त्व आहे. अशा पद्धतीच्या परंपरा जोपासल्या, त्या सगळ्या मठ परंपरेने जोपासल्या. परंतु हे वाङ्मय तुमच्या माझ्या मनापर्यंत रुजवून आपल्या नित्य नैमित्तिक जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये संत वाङ्मयाचं आपल्याला विस्मरण होऊ नये याच्याकरता तुमच्या माझ्या घरापर्यंत हे संत वाङ्मय आणून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सगळं गड परंपरेनं केलंय. आणि त्याच्यामध्ये मच्छिंद्रगडाचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं, अत्यंत आदरानं घेतलं जातं.
निगमानंद महाराजांनी काय केलं याचा विचार करा आपण. अहो बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला देवापर्यंत पोचता येत नाही, आपला तो अधिकार नसतो. देव पाहो उंच ठाई उभे राहो असं तुकोबराय म्हणतात. ते उंच जाण्याचा आपल्याला अधिकार नसतो, आपल्यामध्ये तेवढी कुवत नसते, आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य नसतं, आपण तेवढी साधना करू शकत नाही. मग आम्हाला देव भेटायचाच नाही का? आम्हाला देव भेटायचाच नाही. आम्हाला देव भेटेल ना. मग कसा भेटेल? आम्हाला देव स्वतःहून भेटणार नाही, पण संत महात्मे त्या देवाला आमच्यापर्यंत घेऊन येतील. आम्हाला देवापर्यंत जाण्याचा अधिकार नाही आणि देव आमच्यापर्यंत पोचत नाही. मग आमचा आणि परमात्म्याचा हा बंध कसा निर्माण होणार? हा भावबंध कसा निर्माण होणार? परमात्मा आणि आपण एकरूपता कशी प्राप्त होणार? परमात्म्या जवळ आपण कसं पोचणार? परमात्म्याचं रूप, परमात्म्याशी तद्रूपता आम्हाला कशी प्राप्त होणार? मग याच्याकरता गड परंपरेनं पुढाकार घेतला आणि तो जो परमात्मा आम्हाला दूर वाटत होता, तो परमात्मा ही परंपरा आमच्यापर्यंत घेऊन येते. तो परमात्मा आमच्या घरापर्यंत आणून ठेवण्याचं काम या गड परंपरेनं केलं. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या घ्या कोणी, हे तुकोबारायांचं वचन डोळ्यासमोर ठेवून गड परंपरा प्रवृत्त झाली. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जे होती आच्छादली, तेथेचा आनंद ब्रह्मांडीन समाये, उपमेसी काय देऊ सुखा, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग. या प्रमाणाला डोळ्यासमोर ठेवून मठ परंपरा प्रवृत्त झाली आणि लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने यासारखी प्रमाणं डोळ्यासमोर ठेवून फड परंपरा प्रवृत्त झाली. फड परंपरेलाही आधार आहे, मठ परंपरेलाही आधार आहे आणि गड परंपरेलाही आधार आहे. आणि म्हणून अशा परंपरा, ज्या परंपरांनी आम्हाला देव आमच्या घरापर्यंत आणून पोचवला, अशा परंपरांच्या उत्सवांची शताब्दी आपण साजरी करतो आहोत. हे त्या परंपरेचंही भाग्य आहे आणि हे तुमच्या सर्वांचं गावकऱ्यांचं भाग्य आहे की हा शताब्दीचा नारळ तुमच्या पदरात पडला. विठ्ठला विठ्ठला. तुमच्या गावकऱ्यांचंही कौतुक करणं हे अवश्य आहे, कर्तव्य आहे माझं. ते मी आपल्यासमोर आपल्या सर्वांचं कौतुक करतो. काय असतं महाराज, आपल्याला एखादी परंपरा मिळणं हे आपल्या भाग्याचं असतं, याच्यात वादच नाही. आम्ही अमक्या परंपरेतले आहोत, मनुष्य अभिमानानं सांगतो. अहो आमची परंपरा तुकोबारायांची, आमची परंपरा निळोबारायांची, आमची परंपरा ज्ञानोबारायांची, कोणी म्हणतं आमची परंपरा नाथ महाराजांची. चांगलं आहे ना. संतांची परंपरा आपल्याला पाठराखण म्हणून मिळणं हे भाग्याचंच असतं, ह्याच्यात वाद नाही. एखादी दिव्य परंपरेत मी आहे हे सांगणं जसं भाग्याचं असतं, तसं त्या परंपरेकरता तन मन धन झटणारे, तनानं मनानं झटणारं आयुष्य झिजवणारे जे लोक त्या परंपरेला प्राप्त होणं हे त्या परंपरेचं सुद्धा भाग्य असतं. हे लक्षात घ्या.
या परंपरेला सुद्धा एक भाग्य लागत असतं आणि अशी मंडळी त्या परंपरेशी जोडली जाणं हे त्या परंपरेचं भाग्य असतं. आपण भाग्यवान आहात, तशी ही परंपराही भाग्यवान आहे की आपल्यासारखे शताब्दी करता देह मन शरीर झिजवणारे हे सगळी मंडळी त्यांना प्राप्त झाली. मी महाराजांना मागेही बोललो होतो एकदा की अशा पद्धतीचे निष्ठावान लोक प्राप्त होणं आणि ते कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहणं. अहो, कुणालाही सुरू करताना प्रत्येकजण निष्ठावान असतो. सुरू करताना प्रत्येकजण निष्ठावान असतो. पक्ष बदलून गेला की त्याच्या एवढा निष्ठावान दुसरा कोणीच नसतो. पण या निष्ठा कालपरत्वे टिकत नाहीत ना, ही मोठी अडचण असते. ही मोठी अडचण असते. आणि कोणताही विचार न करता झोकून देण्याची तयारी असणारी मंडळी त्या परंपरेला प्राप्त होणं, अशा पद्धतीच्या निष्ठा व्यक्त करणारी मंडळी त्या परंपरेला प्राप्त होणं हे त्या परंपरेचंही सद्भाग्य आहे. म्हणून आपलंही कौतुक करतो, महाराजांनाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आदरणीय श्रद्धेय हनुमान चैतन्यजी महाराज माझ्या समोर आहेत. आज ते प्रतिनिधी म्हणून माझ्या समोर बसलेले असले तरी त्यांच्याही चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आज पहिला दिवस आहे. पहिला दिवस आहे. आमच्याकडचा जो मराठवाडा आहे ना महाराजजी, आमच्याकडचा म्हणजे तेलंगणाच्या जवळ चिकटलेला आमच्या गावाकडचा मराठवाडा जो आहे ना, आपणही मराठवाड्यातलेच आहे, पण आमच्याकडचा जो मराठवाडा आहे ना, तिथं पहिल्या दिवसाला काय म्हणतात सांगू का? पहिला डाव भूताचा, असं म्हणायची आमच्याकडे पद्धत आहे. त्यामुळे हा आमचा पहिला डाव आहे. तो जसा असेल तसा गोड करून घेणं तुमचं काम आहे. विठ्ठला विठ्ठला. साधारण पहिल्या दिवशी मंगलाचरणाचे अभंग घ्यावेत असा संकेत आहे. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नामाधी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. बऱ्याच अंशात बऱ्याच ठिकाणी पहिला दिवस हा मागणीपर आणि शेवटचा दिवस मागणीपर घेतला जातो. पहिला दिवस हा भगवत वर्णनाचा, भगवत रूपाच्या वर्णनाचा वगैरे घेतला जातो. पण मी जो अभंग घेतलाय तो थोडा वेगळा आहे, पण तोही मंगलाचरणाचा आहे, हेही मी आपल्याला जाता जाता सांगून जातो. या अभंगामधून तुकोबारायांनी भगवंताबरोबर संवाद केलाय. त्या संवादाचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये जेवढा विचार मला नाही वाटत मी सगळ्या चरणांचा विचार करू शकेल. एक मध्यवर्ती भूमिका डोळ्यासमोर ठेवून काही बोलणार आहे. तुकोबाराय चांगलं चाललं होतं. तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताबरोबर संवाद करतात आणि त्या संवादामध्ये भगवंताच्या दर्शनाचा आपल्या जीवनावर काय परिणाम झाला त्या परिणामाचं निवेदन करतात. थोडासा विचार त्या संबंधामध्ये सांगणार. तुकोबारायांना परमात्मा संबंधानं आलेला हा अनुभव तुकोबारायांनी देवाच्या समोर व्यक्त केला. या जगतामध्ये असा जीव नाही की त्याला अनुभव नाही. मी जीव शब्द वापरतो बरं, माणूस म्हणत नाही मी जीव असा व्यापक शब्द वापरतो. या जगतामध्ये असा जीव नाही की त्याला अनुभव नाही. तुम्हाला आम्हालाच अनुभव येतात असं नाही आहे. रस्त्यावर फिरणारं गाढव, रस्त्यावर फिरणारं कुत्रं, एखादं ढेकूण, एखादा चिलट, एखादा मांजर यांनाही अनुभव असतात. अनुभव नाही असा जीव नाही. जास्त लांबवणार नाही, पण अनुभव नाही. अहो, एखादं कुत्रं आपल्या दारामध्ये जर भाकर तुकडा मिळेल म्हणून उभं राहिलं आणि आपण त्याला भाकर तुकडा टाकायच्या ऐवजी त्याच्या पाठीत जर लाकूड घातलं तर ते कुत्रं दुसऱ्या दिवशी आपल्या दारात उभं राहताना विचार करतं कालचा अनुभव चांगला नाही. कुणाला अनुभव नाही सांगा? अनुभव प्रत्येकाला असतात आणि ते अनुभव ज्या विषयाचे आणि ते अनुभव ज्या तन्मयतेनं आणि ज्या तारतम्यानं आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतात त्या अनुभवावरून माणसाच्या जीवनाचं वजन ठरत असतं. ऐका, अनुभव सगळ्यांनाच येतात. अनुभवानं मानवी जीवन संपन्न होतं. अनुभवानं मानवी जीवन प्रगल्भ होतं. अनुभवानं मानवी जीवन वजनदार होतं. जेवढे अनुभव जास्त तेवढं माणसाच्या शब्दाला वजन. आपल्याकडे नेहमी हा विचार केला जातो. आजही तुम्ही बघा, खेड्यामध्ये मारुतीच्या पारावर माणसं बसलेली असतात. गावामध्ये कुणाला तरी एखाद्याला बैल विकत घ्यायचा असतो आणि ते म्हातारी माणसं बसलेली असतात ना, ती म्हातारी माणसं अभिमानानं सांगतात हे केस जे पांढरे झाले ना ते उन्हात बसून नाही झाले, 80 वर्षाचा अनुभव आहे. ती माणसं सांगतात, अभिमानानं सांगतात. गावामध्ये एखाद्याला बैल घ्यायचा असतो, एक बैल गेला, दुसरी त्याला जोडी घ्यायची आहे. मग एखादा बैल त्याच्या पसंतीला पडतो, मग तो बैल घेतो, येतो गावामध्ये आणि मग त्या मारुतीच्या पारावर जातो. ती म्हातारी माणसं बसलेली असतात. मग त्याच्यातल्या एका माणसाला विचारतो, तात्या बघावं हा बैल आणलाय.
आमच्या दुसऱ्या बैलाला जोडी म्हणून. बघा बरं बैल कसा आहे, तुम्ही काय परीक्षा करता बघा. तुम्ही म्हणत असलात तर बघतो घेतो बैल. 50,000 रुपये बैलाची किंमत सांगितली. बघा बरं तुम्ही म्हणत असलात तर घेतो बैल. मग तोही जो मनुष्य असतो 80 वर्षाचा, तोही आपला काठी टेकत टेकत खाली उतरतो. आपल्या शेतकी जीवनातला 80 वर्षाचा अनुभव आहे म्हणतो, तो अनुभव पणाला लावतो. मग बैलाचं कातड ओढून बघतो, दात बघतो, वशिंड हलवून बघतो, बैलाला थापटून बघतो, थोपटून बघतो आणि मग म्हणतो बाबा 50 काय 60,000 म्हणलं तरी हा बैल हातचा सोडू नको, मी तुला सांगतो. आणि मग तो तुम्ही सांगताना तात्या डोळे झाकून घेतला काय म्हणून शब्दाला वजन आलं. शब्दाला वजन यायचं. तुम्ही म्हणल्यावर डोळे झाकून घेतो. गावामध्ये एखाद्या माणसाच्या मुलीचं लग्न ठरतं. मुलगा येऊन बघून जातो, सगळं जमतं, गोत्र अमुक तमुक सगळं जमतं. आणि मग तो मनुष्य पुन्हा पारावर येतो आणि विचारतो तात्या मुलीला बघून गेले तो, काय करावं काही कळत नाही, घरामध्ये जरा वेगवेगळी मतं पडायला लागलीत, काय करावं मला काही कळेना. हाही बैल 50,000 म्हणतोय. आता मागत असला तर बैल म्हणलं पाहिजे का नाही त्याला. हाही बैल 50,000 म्हणतोय, काय करावं मला काही कळत नाही, जरा सांग. मग तो तात्या विचारतो बाबा मग कुठला आहे काय नाही, मामाचं गोत्र काय, कुळ काय, घरात कोण कोण आहे, आई वडील आहेत का नाही, बहीण कुणाच्या घरी दिली, थोरल्या भावाला कुठली मुलगी करून घेतली, जमीन जुमला आहे का नाही, मुलगा काय करतो, दिसायला कसा आहे, सगळं विचारतो. आणि मग तो सांगतो बाबा 50 काय 60,000 म्हणलं तरी हा बैल हातचा सोडू नको, तुझ्या गाईला शोभून दिसत, तू काही त्याचा फार विचार. मग तो म्हणतो तात्या तुम्ही म्हणताना ठरलं लग्न. अरे एवढे सगळे घरामध्ये मतांतर असताना त्या तात्याच्या शब्दावर विश्वास ठेवायचं कारण काय. काही नाही, एकच कारण आहे महाराज, अनुभव. त्याच्या शब्दाला जे वजन येतं ना, ते वजन येतं ते अनुभवानं वजन येत असतं. अनुभव सगळ्यांना येतात, परंतु अडचण अशी आहे सगळ्यांना जरी अनुभव येत असले तरी सगळ्यांना आलेले अनुभव सगळेच अनुभव सगळ्यांना सांगता येत नसतात. अनुभव येणं हा तर स्वाभाविक आहे, अनुभव जीव आहे म्हणल्यानंतर अनुभव येणार. पण आलेला प्रत्येक अनुभव आपल्याला सगळ्यांना सांगता येईल असं सांगता येत नाही. सगळे अनुभव नाही सांगता येत. काय सांगू तुम्हाला, थोडक्यात बोलायचं आहे, माझ्या हातामध्ये वेळ कमी आहे. किती वाजलेत नेमके सांगावं मला. 10:15. बाबा बरं, थोडा वेळ माझ्या हातात आहे, मग वेळेत संपवतो. तुम्ही माझ्या हातात आहे, तुम्ही चिंताच करू नका. हां, जेवणं व्हायची आहेत का झाली आहेत, झाली का, मग काही चिंताच करू नका आता. हां ऐका हां, काय माझ्या घड्यात 9:45 झालेत म्हणून मी विचारलं. मला प्रवास आहे, नाही तर अगदी सकाळपर्यंत सांगितलं असतं. पूर्वीच्या काळी कीर्तनकार एकदा कंबर बांधून उभा राहिला ना, तो काकडा करूनच खाली बसायचा. कारण पूर्वीच्या कीर्तनकारांना काकडा येत होता म्हणून. मुख्य अडचण ही आहे आता. काकडा पूर्वीची पद्धत म्हणून तर कंबर बांधायची वेळ, नाही तर कंबर कशाला बांधायची. थोडक्यात सांगतो, जेवढं मी विचार करून आलोय तेवढा विचार आपल्यासमोर ठेवतो. आलेला प्रत्येक अनुभव जगताच्या समोर मांडता येत नाही. त्याच्यामध्ये 4 विकल्प करा. 4 विकल्प. काही वेळेला अनुभव घ्यावा लागतो आणि जगाला सांगावा लागतो. काही वेळेला अनुभव घेताही येत नाही आणि जगाला सांगता येत नाही. काही वेळेला अनुभव घेता येतो पण जगाला सांगता येत नाही. आणि काही अनुभव घ्यायचे नसतात पण जगाला सांगावे लागतात. 4 विकल्प. याचा विस्तार फार करत नाही, धावता विचार सांगतो. काही अनुभव आपण घ्यायचेही नाही, जगाला सांगायचेही नाही. उदाहरणार्थ विष खाण्याचा अनुभव आपण घ्यायचा नाही आणि जगाला खा म्हणून सांगायचं नाही. आणि जर आपण घेतला तर खा म्हणून सांगायला राहायचं नाही. अनुभव विषयाचा घ्यायचाही नाही, जगाला सांगायचाही नाही. काही अनुभव असे असतात की ते घेता येत नाहीत पण सांगावे लागतात. अनुभव आपण घेत नाही पण सांगावे लागतात. उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्याला एखाद्या वेळेला ताप येतो, बरं वाटत नाही, कसं तरी होतं, मळमळ होतं, छातीत जळजळ होतंय, झोप लागत नाही, डोकं दुखतंय, अमुक होतंय, तमुक होतंय, अंगात ताप आहे, कणकण आहे, अस्वस्थता आहे. मनुष्य डॉक्टरकडे जातो. डॉक्टर साहेब कालपासून बरं वाटत नाही हो, बघा बरं जरा. मग तो तपासून वगैरे पाहतो. तो सांगतो काही हरकत नाही, 4 गोळ्या देतो. सकाळी 1 घ्या, दुपारी नाश्ता झाल्यावर 1 सकाळी घ्या, 1 दुपारचं जेवण झाल्यावर घ्या, 1 रात्रीचं जेवण झाल्यावर घ्या. 4 गोळ्यात बरं वाटेल तुम्हाला.
ही पिवळी सकाळी घ्या, निळी दुपारी घ्या, तांबडी अमुक घ्या, तमुक घ्या. तो सांगतो, 4 गोळ्या बांधून देतो. मला असं विचारायचं आहे, डॉक्टर आपल्याला ज्या गोळ्या बांधून देतात त्या सगळ्या डॉक्टरनी घेऊन पाहिलेल्या असतात का? त्या गोळ्यांचा त्यांना अनुभव नसतो, पण आपल्याला घ्या असं सांगावं लागतं. काही अनुभव उलटे असतात, ते अनुभव घ्यावे लागतात, पण जगाला सांगता येत नाही. उदाहरणार्थ, आपल्या प्रपंचातला 4 भिंतीतला अनुभव तो घ्यावाच लागतो. संसार आहे म्हटलं तर अंधारातले अनुभव घ्यावेच लागतात, पण जगाला सांगता येत नाही. जगाला सांगता येत नाही. ते अनुभव मर्यादित असतात, व्यक्तिगत असतात, ज्याला मराठीमध्ये पर्सनल म्हणतात. बरोबर आहे का? हां, व्यक्तिगत अनुभव असतात, ते जगासमोर बोलून दाखवता येत नाही. एखाद्याला एखाद्याच्या बायकोनी जोड्याने मारलं, पारावर जाऊन सांगाव का? एक जण, अहो बायकोने जोड्याने मारलं. मी म्हणलं, अहो असं सांगू नये पारावर येऊन, 4 चौघात तोंडला का सांगू नये? नवीन कोरा करकरीत जोडा होता. म्हणलं, जोडा नवीन असला तरी सांगू नये. आपले अनुभव असतात. आपण सांगतो काय बायकोने मारलेलं? मला सांगा तुम्ही. नाही म्हणतात. म्हणजे मारलंय हे कबूल केलं यांनी. असू द्या, मला काही तसं म्हणायचं नाही, पण तरी एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगितलं. काही अनुभव आपल्याला घ्यावे लागतात, जगताला सांगता येत नाहीत. आणि एक अनुभव आहे, तो घ्यावाही लागतो आणि सांगावा लागतो. त्या पहिल्या 3 अनुभवाला प्रपंच म्हणतात, शेवटच्या प्रकाराला परमार्थ म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. अनुभवे आले अंगा, ते या जगात देतसे. तुको बराबर सेवितो हारस, सेवितो हारस वाटितो अनिका, सेवितो हारस, सेवितो हारस, सेवितो हारस वाटितो अनिका. सेवितो हरस वाटितो अनिका, घ्या रे होऊन का रानभरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूर दाता. तुकोबरांची भाषा आहे. संत महात्मे अनुभव घेतातही आणि तो जगाला सांगतातही. अनुभव घेणं आणि सांगणं हा परमार्थ आहे. अनुभव घेता येत नाही, सांगता येत नाही, घ्यावा लागतो, सांगावा, घ्यावा लागत नाही, सांगावा लागतो, घ्यावा लागतो, पण सांगता येत नाही, हा सगळा प्रपंच आहे. तुकोबाराय आपल्याला आलेला अनुभव परमात्म्याच्या समोर जगताच्या करता म्हणून व्यक्त करतात. भगवंताच्या दर्शनाने आमच्या जीवनामध्ये काय लाभ झाला, आणि याचा प्रारंभ करताना तुकोबारायांनी शब्द वापरला, आता, कोठे, धावे, मन. मनाच्या संबंधातला अनुभव तुकोबाराय बोलतात, तिकडे येतो. पण पहिला शब्द तुकोबारायांनी वापरलाय आता, आणि पहिल्या दिवशी अभंग सेवेला घेण्याचं हे महत्त्वाचं कारण. आता. आता म्हणजे कधी? आता हा मराठी शब्द असला तरी संस्कृतातल्या अथ शब्दाचं ते रूप आहे, सरळ भाषांतर आहे. अथ आणि अथ शब्द हा प्रारंभ या अर्थाने वापरला जातो.
अथ शब्द पूर्व प्रकृतापेक्षेने वापरला जातो आणि अथ शब्द अनंतर या अर्थाने वापरला जातो. आचार्यांनी अथातो ब्रह्मजिज्ञासामध्ये आपल्याला 3 भाग त्याचे 3 अर्थ सांगितले. आपल्याकडच्या सगळ्या सूत्रबद्ध ग्रंथाचा प्रारंभ अथनी झालेला आपल्याला दिसून येतो. अथातो ब्रह्मजिज्ञासा, अथ योगानुशासनम, अथातो भक्तिम व्याख्यास्यामः, नारद भक्तिसूत्र. या सगळ्याचा विचार केला तर अथ म्हणजे आता, आणि आता शब्द 3 अर्थाने वापरला जातो. सांगत बसायला माझ्याजवळ वेळ नाही, पण याहीपेक्षा आता आणि अथ शब्दाचं आणखीन एक नवीन त्याचा आयाम आपल्याला आपल्या वैदिक मीमांसेने सांगितला. वैदिक मंगलाचरणामध्ये आपण म्हणतो ओम आणि अथ हे 2 शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातून पहिल्यांदा बाहेर पडले, म्हणून या दोन्ही शब्दांना मांगल्य आलं असं म्हणतात. ओंकारश्चाथ शब्दस्य द्वावेतो ब्रह्मणः पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभौ. उभौ दोन्ही पदाला मांगलिकता आली. दोन्ही पद मंगलवाचक मानली जातात. ओम हे पदही मंगल आहे आणि अथ हे पदही मंगल आहे. आणि अथ शब्दाचं जर आता हे रूप असेल तर ते रूपही मंगल आहे. आणि आता हा शब्द जर मंगलवाचक असेल तर आता कोठे धावे मन हा अभंगही मंगलवाचक होतो. आणि आज पहिला दिवस आहे म्हणून मंगलाचरणाचा हा अभंग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तुकोबाराय आपल्याला आलेला अनुभव सांगतात. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या देवा, तुझे चरण देखील या, आता मन कोठे धावे. तुझे चरण देखील या भाग गेला, तुझे चरण देखील या क्षीण गेला, तुझे चरण देखील या अवघा आनंद झाला. तुझे चरण, अरे हे सगळं देवा तुमच्या चरणाच्या दर्शनाने आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला लाभ आहे. या सगळ्या लाभाचं चिंतन माझ्या मर्यादित वेळेमध्ये करता येणं शक्य नाही, पण बाकीचे जे सगळे लाभ आहेत ते ज्या एका गोष्टीवर अवलंबून आहेत, ती गोष्ट जर कोणती असेल तर तुकोबाराय तो लाभ आपल्याला सांगतात. देवा तुमच्या चरण दर्शनानं आमच्या मनाला शांती प्राप्त झाली, आमच्या मनाचं धावणं थांबलं. अभंगाचं पहिलं चरण. कोठे धावे मन आता कोठे धावे मन, 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 आता कोठे धावे मन. तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया भाग गेला सिया गेला, भाग गेला सिया गेला. तुझे चरण देखलिया भाग गेला सिया गेला, भाग गेला सिया गेला. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, तुझे चरण तुकोबाराय बोलतात आता कोठे धावे मन. देवा आता आमचं मन कुठे धावेल हा प्रश्न नाही, हे उत्तर आहे. प्रश्नामध्ये बऱ्याच वेळेला उत्तर लपलेलं असतं. साहित्याच्या भाषेमध्ये हा परिसंख्या नावाचा अलंकार मानला गेला. प्रश्नपूर्विका परिसंख्या आहे. आता कोठे धावे मन, प्रश्नपूर्विका परिसंख्या अलंकार आहे साहित्यातलं. असो, आपल्याला आता तिकडं जायचं काही कारण नाही आहे. परंतु तुकोबाराय हा प्रश्न विचारत नाहीत, देवाला प्रश्नातून उत्तर देतात. देवा आता आमचं मन कुठंही धावणार नाही.
तुकोबारायांनी मनाचा अनुभव भगवंताच्या समोर व्यक्त केला, कारण या जगतामध्ये मन शांत होणं हे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. आमचं मन शांत नाही. आता त्याची कारणं काय आहेत ते नंतर बोलू आपण. कारण या सगळ्या परमार्थाचं सूत्र, सगळं बीज जर कशात असेल तर ते त्या मनात आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. आपण थोडा विचार करा. भागवतामध्ये एकादश स्कंधातल्या 23व्या अध्यायामध्ये भिक्षुगीताला नाथ महाराजांचं विस्तारानं भाष्य वाचा. आपण भागवत वाचा नाथ महाराजांचं. नाथ महाराजांचं भागवत वाचल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळत नाही. गाथा वाचल्याशिवाय भागवत कळत नाही. भागवत वाचल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळत नाही. हे तिन्ही ग्रंथ आपल्याला लागतात. ऐका, भागवत वाचा. नाथ महाराजांनी विस्ताराने भाष्य केलंय. आपल्या जीवनामध्ये आलेल्या सुखदुःखाचं मूळ कारण काय? भिक्षूने विचार केला, मन एव मनुष्याणाम. मनच माणसाच्या सुखदुःखाचं कारण आहे. मला विस्तार करायचा नाही. मन शांत होणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. कारण आपलं मन इकडं तिकडं धावत राहतं. आपल्या मनाला थांबणं माहिती नाही आपलं मन. कारण का, जगतामध्ये मी आपल्याला थोडं स्पष्ट बोलतो. एकही दार्शनिक असा नाही, एकही दर्शनकार असा नाही आहे की मन आणि देह यांचा नित्य साहचर्य तो मानतोय. कुठल्याच दर्शनात नाही. कोणी तत्वज्ञ हे मानत नाही. मन आणि देह हे एकत्रित राहतीलच याची शाश्वती नाही हो. आपला देह एकीकडे असतो. अहो, मी आपलं जाऊ द्या, मी खरं बोलू, संतांचं सुद्धा हे एकत्रित राहत नाही. आता काय सांगू मी तुम्हाला, पटेल न पटेल मला माहिती आहे, संतांचं सुद्धा देह न मन एका जागी नाही. माझी भाषा नाही, ज्ञानोबराय बोलतात म्हणून मी बोलतो. ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबराय बोलतात, देह तरी वरचिलीकडे वरीच्या वरी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची. ज्ञानोबराय बोलतात. फक्त फरक कुठे सांगू का? फरक कुठे सांगू का? आपला देह एका जागी बसतो आणि मन फिरतं, त्याला जीव म्हणतात. आणि मन देवाच्या चरणी राहतं, पण देह मात्र जगभर फिरत राहतो, त्याला संत म्हणतात. विठ्ठला मन आणि आपला देह एका ठिकाणी एक समयावच्छेदाने एकत्रित राहतीलच याची शाश्वती नाही. मन जिथं जाईल तिथं देह जाऊ शकत नाही, आणि देह जिथं राहतो तिथं मन राहीलच याची शाश्वती नाही. आता मी कितीतरी उदाहरणं सांगतो तुम्हाला. आता आपण कीर्तनात बसलोय, आपण कीर्तनात बसलो. आपला देह कुठे? कीर्तनात. आणि मन कुणाला माहिती? तुम्हाला माहिती, तुमच्या देवाला माहिती. मला इथून काही कळत नाही. कुणाला माहिती कुणाचं मन कुणाकडे राहिलं, कुणाचं मन कुठं गेलं, काय नाही. कीर्तन माझं एका ठिकाणी चालू होतं. एक मनुष्य सारखा चुळबुळ करायला लागला पुढं बघ. मी म्हणलं, कशा करता चुळबुळ? तुम्हाला उठून जायचं आहे का? निघून जा, काही तसं काही बंधन नाही. इथं कोणी तिकीट काढून येत नाही. उठून जा तुम्ही, तुम्हाला पाहिजे त्या वेळेला. ते म्हणले, नाही हो, तू कसं उठू, मध्येच उठणार. म्हणलं, मग कशा करता अस्वस्थता, चुळबुळ कशा करता? तो म्हणला, काय नाही महाराज, घरून येताना आम्ही सगळेच कीर्तनाला आलोय, घराला कुलूप लावलंय, झटका मारायचा राहिलाय. मी म्हणलं, तू किती झटके मार, येऊन घेऊन जाणारा एकच झटका मारेल, तुझे सगळे झटके बाजूला पडतील. आमचं राहतं ना. कारण का, आपण ज्या क्षणी मनानं ज्या पदार्थाचा, ज्या वस्तूचा आणि ज्या व्यक्तीचा विचार करत असतो, त्या क्षणी ते मन तिथपर्यंत पोचलेलं असतं. आम्हाला वाटतं, आता आपलं विज्ञान प्रगत झालं, खूप प्रगत झालं. चंद्रावर जाणं शक्य झालं. आता मंगळावर गेली यानं आपली, चंद्रावर गेली. चंद्रावर माणसाला जायला नाही म्हणलं तरी, किती म्हणलं तरी 1 वर्षभर तरी लागेल. चंद्रावर जायचं म्हणलं तर 1 वर्षभर, यायला म्हटलं तर वर्षभर, 1-2 वर्ष तरी लागतील. चंद्रावर जाऊन यायचं म्हणलं तर. तुम्ही मनाला विचारा, चंद्रावर जाऊन यायला 2 मिनिटात 10 जातं, 15 वेळेला खाली उतरतो. मी प्रमाण देऊन बोलतो पुढं त्या संबंधामध्ये. माणसाचं मन अत्यंत चंचल आहे. माणसाचं मन धावत राहतं. माणसाच्या मनाला एका जागी बसवणं हे अत्यंत कठीण आहे. का कठीण आहे याचा शोध घेतला पाहिजे. मी थोडंसं विषयांतर होईल, पण जाता जाता बोलतो, क्षमा मागून बोलतो. आपल्याला जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असेल ना, तर घडणाऱ्या घटनांचा मूलग्राही शोध घेण्याची वृत्ती आपल्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. मी स्पष्ट बोलतो, भाषा थोडी कठीण वाटत असेल आपल्याला,
आपल्याला जर सुखी व्हायचं ना, आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना, आपण घटनांमध्ये फार अडकतो. या घटना कोणत्या वृत्तीनं घडल्या असतील याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. मी उदाहरण देऊन आपल्याला बोलतो, सरळ बोलतो. रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या माणसाने आपल्याला शिव्या दिल्या, वाईट वाटतं की नाही? वाटतं की नाही? शिव्या दिल्या वाईट वाटतं की नाही? वाटतं. गाढव म्हणाला, मूर्ख म्हणाला, अजून काही, मला दोनच येतात त्याच्यामुळे मी एवढीच उदाहरणं देतो. त्याच्या पुढच्या काही शिव्या त्यांनी दिल्या असतील, आपल्याला वाईट वाटेल की नाही? वाईट वाटेल. मग वाईट वाटेल, मग आपण लगेच आपण त्याच्या पुढच्या शिव्या देतो, तो त्याच्या पुढच्या देतो. आपली बुद्धिमत्ता अलौकिक असल्यामुळे आपण त्याच्याही पुढच्या देतो. मग पुष्कळ वेळ शिवीगाळ होते, शेवटी तो त्याच्या रस्त्याने निघून जातो ना आपण आपल्याच रस्त्याने निघून देतो. मन अस्वस्थ राहतं. शिव्या दिल्या, काय कारण आहे, काय भांडण आहे, काय त्याचा गुंठा घेतलाय मी, का त्याला काय दिलंय, का काय नातं आहे, का गोतं आहे, कशा करता त्याने मला शिव्या द्याव्यात. माणूस मग चक्रार, काय माणूस भेट. मग एखादा विचारतो मित्र, अरे कोण भेटलं एवढा अस्वस्थ? नाही रे, असा मनुष्य होता, असा होता का, असा होता, अमुक होता का, टक्कल पडलेलं होतं का, शर्ट पॅन्ट घातलेली होती, चष्मा लावलेला होता, हे होतं ते होतं, हां तसाच होता. अरे तो रोज दारू पितून दुपारी सगळ्यांना शिव्या देतो. आता मला सांगा, दारू पिऊन शिव्या देतो असं म्हणल्यानंतर दुःख वाढलंय का कमी झालंय? का कमी? अरे दारू पिणार आहे म्हटलं शिव्या देणारच आहे, काय लक्ष द्यायचंय त्याच्याकडे? ही वृत्ती का निर्माण झाली? कारण आम्ही शिव्यांमध्ये अडकलो. शिव्या कोणत्या वृत्तीतून आल्या याचा शोध घेतला नाही म्हणून आम्ही दुःखी झालो, है ना? का बोलतो मी लक्षात घ्या. आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये आम्ही जेवढे अडकतो ना, तेवढं घटना कोणत्या कारणाने घडल्या याचा मूलग्राही शोध आम्हाला घेता आला पाहिजे, आजपर्यंत जाता आलं पाहिजे. मन इकडं तिकडं धावतच आहे, पण का धावतं याचा कधी विचार केलाय का धावतं मन? एक दोन कारणाचा विचार करून पुढे जाणार आहे मी, लांबवणार नाही. मी मगाशीच म्हटलं, एक दोन कारणाचा विचार करतो. माणसाचं मन इकडं तिकडं धावतं. मनाला एका जागी बांधून ठेवणं अत्यंत कठीण आहे. भल्या भल्यांनी प्रयत्न केले, पुढेही बोलतो मी आपल्याला. विचार करून बघा, आपण विचार करा, का मन चंचल आहे? बरं, ह्याच्यातलं एकही कारण मी माझ्या मनाचं बोलत नाही, सगळ्याला प्रमाण आहेत, संतांनी सांगून ठेवले. का मन आपलं इकडं तिकडं धावतं? त्याचं पहिलं कारण मी आपल्याला सांगतो, कारण त्याचा स्वभावच चंचल आहे. त्याचा स्वभावच तसा आहे. कोण बोलतं? अर्जुन तक्रार करतोय 6व्या अध्यायामध्ये देवाकडे, देवा चंचलम हि मनो कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अर्जुन देवाला बोलतो, देवा मन अत्यंत चंचल आहे. त्याचा स्वभावच आहे तसा, त्याचा स्वभाव आहे. कारण मी पुढेही बोलतो, ज्ञानोबारायांनी या श्लोकाच्या खाली लिहिताना चंचल शब्द काढून टाकलाय, स्वभाव शब्द ठेवलाय. आणि ज्ञानोबाराय बोलताना म्हणतात, तया यया मनाचा किर चपळची स्वभावोगा. या मनाचा स्वभाव आहे. आणि स्वभावाची गंमत मी आपल्याला सांगतो, जो ज्याचा स्वभाव असतो तो काही केलं तरी बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. जे ज्याच्या स्वभावात आहे ते काही केलं तरी व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि जे ज्याच्या स्वभावात नाही ते काही केलं तरी तिथं प्रकट होत नाही. अरे स्वभाव आहे म्हणल्यानंतर तो बाहेर पडणारच. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता हे पर्ये आवरे ना. तुकोबरायांची भाषा आहे, प्रमाण जास्त देत नाही, थोडक्यात बोलतोय. ऐका, जो त्याचा स्वभाव आहे आणि जो ज्याचा स्वभाव असतो ते स्वभावात असलेलं कुठं ना कुठं तरी व्यक्त झाल्याशिवाय राहतच नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, स्वभाव मूर्ध्नी वर्तते. सुभाषितकारांनी चिंतन केलंय, कुत्र्याला राजा केलं ना तरी कुत्र चप्पलच चघळणार. का? स्वभाव. आपल्या मराठीतल्या म्हणी सांगू का तुम्हाला? आधी होता वाघ्या, त्याचा झाला वाघ्या, त्याचा येळकोट राहीना. आणि मूळ स्वभाव जातच नाही. आपल्याकडे अजून एक म्हण, एक 2-3 म्हणी सांगतो तुम्हाला, 2-3 म्हणी सांगतो. सुंभ जळला तरी पीळ जळत नाही म्हणतात की नाही. अजून एक म्हण सांगतो तुम्हाला, जित्याची खोड. माहिती आहे का म्हण तुम्हाला? जित्याची खोड मेल्याशिवाय राहत नाही. मी त्याच्या पुढचं बोलतो, मेलं तरी जात नाही. तुम्ही मेल्याशिवाय काय म्हणता? माझी भाषा नाही, ज्ञानोबारांनी या श्लोकाच्या खाली जे चिंतन केलंय ना, आपण ज्ञानेश्वरी वाचा. मी थोडं लांबून बोलतो बरं का देवा, थोडं माईक ॲडजस्ट करा. मला लांबून बोलायची सवय, इकडं तिकडं बघत बोलायची सवय.
ज्ञानोबारायांचं भाष्य बघा. ज्ञानोबारायांनी सांगितलं मन किती चंचल आहे. ज्ञानोबारायांनी 2 दृष्टांत दिले. हे ऐसे कैसे घडेल, एक वेळ मरकट समाधी येईल, का रहा म्हणितलया राहेल महावा तू. ज्ञानोबाराय चिंतन करतात, अहो एक वेळ माकडाला समाधी लागेल, एक वेळ थांब म्हणलं तर वारा थांबेल, पण मन कधी एका जागी बसणार नाही. ज्ञानोबारायांनी दृष्टांत कोणाचा दिला? माकडाचा. एक वेळ मरकट समाधी येईल. माकडाला एक वेळ, माकडाला समाधी लागलेली कधी बघितली का तू? मर्कटस्य सुरापानम तस्य वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यती. सुभाषितामध्ये आलं. माकड आधी चंचल. ऐका, कोण? माकड आधीच चंचल, त्याच्यात दारू प्यायली. कुणी? बहुतेक माकडं दारू पितातच, त्याच्याबद्दल काही माझ्या मनात किंतूच नाही, संदेहच नाही. बहुतेक माकडं पितातच दारू. आधीच माकड चंचल, त्याच्यात दारू प्यायली. किती चंचल झाला असं? त्या दारू प्यायलेल्या अवस्थेमध्ये त्याला विंचू चावला, आणि दारू प्यायलेल्या अवस्थेत विंचू चावल्यावर त्या अवस्थेमध्ये त्याच्या मानगुटीवर भूत बसलं. एवढं सगळं करून माकड जेवढं चंचल होता ना, तेवढं काही न करता आपलं मन आधीपासून आहे विठ्ठला मन चंचल आहे. कारण का? कारण त्याचा स्वभाव आहे. जे ज्याच्या स्वभावात आहे ते तिथं व्यक्त होत नाही असं नाही. तुम्ही बघा, म्हणून ज्ञानोबारांनी म्हटलं, म्हणून मी आपल्याला म्हटलं, जित्याची खोड मेल्याशिवाय राहत नाही, मेलं तरी जात नाही. काय सांगता तुम्ही? जात नाही. ज्ञानोबारांनी दिलेला दृष्टांत आहे. आपण सगळेजण या अनुभवातून गेले. लहानपणी सगळ्यांनी त्या माकडाचे खेळ बघितले असतील ना रस्त्यावर मदारी तो खेळ करतो, एक माकड एक माकडीन. शाळा बुडवू बघितली आम्ही. तर तुम्ही काय केलं मला माहीत नाही, पण आम्ही शाळा बुडवून बघितली असली रस्त्यावर उभं राहून खेळ. ते एक माकड माकडी, तो मदारी त्यांचा खेळ करतो रस्त्यावर. 4 माणसं गोळा होतात, भोवती उभे राहतात. माकड, त्याची ती बायको, तिचं नाव भागूबाई, त्याचं नाव रामू ठरलेलं असतं. तिचं नाव भागूबाई, ह्याचं नाव रामू. ते दोघांचा खेळ तो करतो. मग आता खेळ करतो म्हणल्यावर पहिल्यांदा ते दोरीवरून उड्या मार, इकडं जा तिकडं जा, काठीवरून चालून दाखव, कोलांट्या उड्या मार, हे सगळं तो करतो. गर्दी जमली की मग तो त्या खेळाला प्रारंभ करतो. आणि मग तो काय करतो? त्या दोघांचं लग्न लावून देतो. कुणाचं? त्या माकडाचं आणि माकडीणीचं, भागूबाईचं आणि रामूचं लग्न लावून देतो. आणि मग सगळ्यांना सांगतो, बघावं आत्ता यांचं लग्न झालंय, यांच्याजवळ अजून संसार सुरू करायला काही नाही, भांडी नाही, कुंडी नाही, कपडा लत्ता नाही, घर नाही, यांच्याजवळ काही नाही, खायला अन्न नाही यांच्याकडे. मग काढा 5-5 रुपये. मग त्या माकडाला शिकवलेलं असतं. ते माकड जातं, प्रत्येकासमोर थाळी घेऊन जातं, फिरतं. कुणी 2 रुपये, कुणी 8 आणे, कुणी 4 आणे, कुणी 5 रुपये काहीतरी टाकतात. त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे, त्याच्या पोटाचा उद्योग आहे. मग अजून थोड्या वेळ खेळ करतात, त्यांचा संसार होतो, आणि ते माकड मरतं म्हणजे काय? त्याला शिकवलेलं असतं, ते मेल्यासारखं पडतं, हातपाय ताणून देतं, डोळे पांढरे करतं, त्याला शिकवलेलंच असतं. आणि मग ती जी माकडी नसते तिलाही शिकवलेलं असतं. ती जवळ बसते, डोकं बडवून घेते, रडण्याचं नाटक करते. आणि मग तो मदारी सगळ्यांना सांगतो, बघा हो आत्ता यांचं लग्न झालंय, चांगला सुखाचा संसार चालू होता, पण हिचा नवरा मरून गेला, आता हिच्याकडे कोण बघेल? याच्या अंत्यसंस्काराला सुद्धा हिच्याकडे पैसे नाही, काढा 5-5 रुपये. आता ती रडते. तो म्हणतो ह्याच्या अंत्यसंस्काराला हिच्याकडे पैसे नाही. मग त्या माकडीने शिकवलेलं असतं, ती ताटली घेते, सगळ्यांभोवती फिरते. मग कुणाला दया वाटते, कुणी 10 रुपये, कुणी 5 रुपये, कुणी काही टाकतं. आता याच्या अंत्यसंस्काराला पैसे नाही, म्हणून त्याची बायको जर सगळीकडे पैसे मागत असेल तर आता याने उगी पडून राहावं की नाही, हे पडल्या अंग खाजवतं. याच्या अंत्यसंस्काराला कोण पैसे देणार मला सांगा? मग मला सांगा, जित्याची खोड मेली तरी राहिली काय? राहत नाही ना महाराज. आमचं मन, ज्ञानोबाराय हा दृष्टांत देतात म्हणून बोलतोय मी आपल्याला. ऐका, ज्ञानोबाराय बोलतात, हे ऐसे कैसे घडेल, एक वेळ मरकट समाधी येईल. कसं होईल असं? एक वेळ माकड शांत राहील, महावाद सोसाट्यानं सुटलेला वारा थांब म्हणलं तर थांबेल, पण आमचं मन एका जागी बसणार. वेल मोठी वारा बांध वेल मोठे, अग्नि प्राशवेल अवचटे, अग्नि प्राशवेल अवचटे, समुद्र घोट
समुद्र गोठविला घोटे परी आत्मतिष्ठे मनन ये परी आत्मतिष्ठे मनन ये वर बांधवेला माणसाला सगळ्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कदाचित एक वेळ घडतील, पण आपलं मन शांत राहणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. का? कारण त्याचा तो स्वभाव आहे. ज्ञानोबर आहे स्वभाव शब्द वापर, स्वस्य भाव नाही का, त्याकडे जात नाही. आपला तो त्याचा तो स्वभाव आहे आणि स्वभावात आहे म्हटलं की ते येणारच. ते तुम्ही किती स्वभावाला जेवढं आम्ही दाबून ठेवण्याचा प्रयत्न करू ना तेवढा तो स्वभाव वर येत राहील, तेवढा तो स्वभाव वर येत राहतो. कितीतरी प्रमाण आहेत. वाल्मिकी रामायणामध्ये कथा, मला सगळी कथाही सांगायची नाही. रावणाच्या मुखात एक शब्द आहे, रावणाच्या मुखात एक वचन आहे, तेवढं सांगतो फक्त तुम्हाला. रावणानं सीता मातोश्रींना पळवून आणलं. स्वभावाकरता सांगतो, स्वभावाकरता रावणाने सीता मातोश्रींना पळवून आणलं. पळवून आणल्यानंतर रावणाला भले तो पराक्रम वाटला तरी रावणाला विरोध करणारे 3 जण लंकेमध्ये होते. एक रावणाचा भाऊ विभीषण, दुसरी रावणाची पत्नी मंदोदरी आणि तिसरा माल्यवान. हे 3 जण होते. माल्यवान राजा, हे 3 जण रावणाला. माल्यवान एके दिवशी रावणाकडे आणून सांग, कशा करता हे पळवून आणलं? बरं, ज्याची पळवून आणली तो माणूस नाही ना रे, ते परब्रह्म आहे. कशा करता त्याची बायको पळवून आणली? दुसऱ्याची बायको कशा करता पळवून आणली? काय वेड्यासारखं आचरण केलं तो. आणि पळवून आणली ती आणली, कपटानं पळवून आणली. युद्धामध्ये जिंकून आणली असती तर मी एक वेळ मान्य केलं असतं. कपटानं पळवून आणावीस तू. काय त्या रामाने तुझं घोडं मारलंय? कशा करता? हे करू नको, हे चांगलं नाही आहे, हे वाईट आहे. एक काम कर, सीता मातोश्रींना घे, परत रामाकडे जा, सीता मातोश्रींना परत कर, त्यांना सांग माझ्याकडून चूक झाली, याच्या पुढे अशी चूक माझ्याकडून होणार नाही याचे आश्वासन दे, आश्वस्त कर, अभिवचन दे. आणि ह्याच्या पुढून माझ्याकडे असा गुन्हा माझ्याकडून घडणार नाही असं अभिवचन दे. त्यांच्या चरणावर वाग, त्यांना नमस्कार कर. अरे तो परमात्मा आहे बाबा. सकृदेव प्रपन्नाय तवास्मी तिचे याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतद व्रतम मम, असं रामचंद्र प्रभूंनी बोलून दाखवलं युद्धकांडामध्ये, विभीषणाच्या शरणागतीच्या प्रसंगात. कोणी एखादा आला माझ्याजवळ आणि देवा मी तुमचा आहे एवढं म्हणून त्यांनी माझी शरणागती पत्करली तर मी सगळ्यांना अभय द्यायला तयार आहे. अरे ते रामचंद्र प्रभू आहे, तुला लगेच क्षमा करतील. हे झालं ते चांगलं झालं नाही. सीता मातोश्री बायको परत कर, चूक झाली कबूल कर, पुन्हा अशी चूक होणार नाही याचं अभिवचन दे, त्यांना नमस्कार कर आणि परत ये, तुझं जीवन सुखमय होऊन जाईल. माल्यवानाने सांगितलं. रावणाने ते ऐकलं आणि रावणाने काय सांगावं? रावण म्हणला बायको परत कर, मान्य आहे, करतो. माझ्याकडून चूक झाली कबूल करणं मान्य आहे, याच्या पुढे अशी चूक करणार नाही अभिवचन देणं मान्य आहे, पण त्यांच्या पाया पडणं आपल्याला मान्य नाही. रावण बोलतो आपल्याला मान्य नाही. अरे तो माल्यवान म्हणाला अरे पाया पडायला काय अडचण आहे तुला, काय अडचण आहे? त्यांनी रावणाने जे शब्द वापरलेत ना ते मला आपल्याला सांगायचे. रावणाने तिथं बोलताना असं सांगितलं, आता चालूच आहे, आजच रामनवमी आजच आहे ना, मग रामचरित्र थोडं तरी आलंच पाहिजे. ते रामचंद्र प्रभूंनी सांगितलं द्विधा भज्येम अपेयम न नमेयम तू कस्यचित एष मे सहजो दोषः स्वभावो दुरतिक्रमः. स्वभाव ओलांडून जाणं फार अवघड असतं, फार अवघड. माझ्या शरीराच्या 2 फाकड्या करा, 2 दिशेला टाकून द्या, न नमेयम तू कस्यचित, पण मी कुणाच्याही पाया पडणार नाही. का? एष मे सहजो दोषः, कारण हा माझा स्वाभाविक दोष आहे आणि स्वभाव ओलांडून जाणं फार अवघड असतं. स्वभाव दुरतिक्रमः, स्वभाव ओलांडून जाणं फार अवघड असतं, मी पाया पडणार नाही. स्वभावाकरता मी सांगितलं. तसं ज्ञानोबराय म्हणतात या यया मनाचा कीर चपळची स्वभाव गा. हा मनाचा चपळ हा स्वभाव आहे. अर्जुन म्हणतो देवा मन चंचळ आहे. ज्ञानोबराय म्हणतात चंचळ नाही रे, चपळ आहे. अर्जुन म्हणतो नाही नाही चंचलम ही मनो कृष्ण. ज्ञानोबराय म्हणतात नाही नाही यया मनाचा किर चपळची स्वभाव होगा. अर्जुन म्हणतो चंचल, ज्ञानोबराय म्हणतात चपळ, तुकोबाराय म्हणतात तुम्ही भांडू नका. अरे दोन्ही म्हणा. बहुत चंचळ चपळ जाता येता न लागे
लगे वेळ जाता येताना लगे वेळ जाता येताना लगे वेळ बहुत जपळ जाता येताना लगे वेळ जाता येताना लगे वेळ जाता येताना लगे वेळ तुकोबाराय म्हणतात नाही नाही ते चंचल आहे म्हणू नका, ते चपळ आहे म्हणू नका, ते चंचलही आहे आणि ते चपळही आहे. अर्जुन म्हणतो चंचल, ज्ञानोबाराय म्हणतात चपळ, तुकोबाराय म्हणतात दोन्ही. चंचल वेगळं, चपळ वेगळं. आता त्या दोन्हीतला फरक सांगत बसलो तर वेळ जाईल. चंचल वेगळं आणि चपळ, दोन्हीमध्ये फरक आहे. चंचल म्हणजे चपळ नाही, चपळ म्हणजे चंचल नाही. दुर्दैवाने आपण एकाच अर्थाने दोन्ही वापरतो. पण मी जाता जाता आपल्याला सांगतो, चंचलत्व हा दोष आहे आणि चापल्य हा गुण आहे. अर्जुनाला मनाचा दोष जाणवतो आणि ज्या ज्ञानोबारांना दोषच दिसत नाही त्यांना गुणच दिसतो. ते संतच आहेत, त्यांना दोषच दिसत नाही, ते गुणच पाहतात. चंचल वेगळं असतं, चपळ वेगळं असतं. आता मी साधं विचारतो, मला सांगा, माणसानं चंचल असावं का चपळ असावं? जरा विचार करून सांगा बरं. माणसानं चंचल असावं का चपळ असावं? चापल्य हा गुण आहे, चांचल्य हा दोष आहे. दोन्हीमध्ये अंतर आहे. काय सांगू तो, एका वाक्यात एकच वाक्य बोलतो. हातात घेतलेलं काम अर्धवट टाकून दुसऱ्या कामाकडे धावत गेला की त्याला चंचल म्हणतात. आणि हातातलं काम लवकरात लवकर पूर्ण करून दुसऱ्या कामाकडे गेला की त्याला चपळ म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला